मैत्रिणींनो, प्रत्येक साईजसाठी कटोरी कोणत्या पद्धतीत वाढवल्या जाते आज आपण हे शिकणार आहोत. 30 साईजसाठी किती वाढवली जाते, 32 साईजसाठी किती वाढवली जाते, 38 साईजसाठी किती वाढवली जाते, 48-50पर्यंत किती वाढवली जाते हे बघणार आहोत आपण. ठीक आहे. हे आपल्या कोणत्याही साईजची एक मूळ कटोरी आहे, ज्याच्यात जे निघलेली राहते तिला काढून ठेवली आहे मूळ कटोरी. आता आपल्याला काय करायचं आहे, वाढवायची कशी ते बघायचं आहे. ठीक आहे. आधी आखून घ्यायचं जसं आहे तसं पूर्ण. हां, ठीक आहे. असं आखून घ्यायचं. सेम जशी आहे तशी आखून घ्यायची. तुम्हाला कोणत्या साईजसाठी किती वाढवायचं मी ते सांगते आज. ठीक आहे. मैत्रिणींनो, कोणीच असं सांगत नाही माझ्यासारखं. तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला पाहत जा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपल्याला 30 साईजसाठी कटोरी वाढवायची आहे. आपण कितीने वाढवायची? 1-1 इंचाने वाढवायची 30 साईजसाठी. प्रत्येक साईजसाठी इथे फक्त 3-3च लाईन वाढवायची मार्जिनसाठी, शिलाई मार्जिनसाठी. फक्त प्रत्येक साईजसाठी इथे 3, इथे 3. प्रत्येक हर एक साईजमध्ये 30 असो, 42 असो की 44 असो, 48 असो, 32 असो, 36 असो, इथे फक्त 3-3च इंचांनी कटोरी वाढवायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खालून 30 साईजसाठी 42, 32, 36, 35, 48, 40 खाली 1.5 इंचानीच वाढवायचं. इथे इथच्या भागाला कंपल्सरी प्रत्येक साईजला 1.5 इंचानीच वाढवायची इथे ना. आता 30 साईजसाठी आपण 1 इंचानी वाढवणार आहोत. ठीक आहे. 1 इंचानी. किती साईजसाठी? 30 साईजसाठी. 30 साईजसाठी 1-1 इंचानी वाढवायचं. इथे 1, इथे 1. ठीक आहे. आणि 32 साईजसाठी 1.25 इंचानी. 32 साईजसाठी 1.25 इंचानी. 38 साईजसाठी 1.5 इंचानी साईज. 30 साईजसाठी किती वाढवणार? 1 इंचानी. 32 साईजसाठी 1.25 इंचानी. आणि 35 साईजसाठी 35, 36, 38 ह्या साईजसाठी आपण 1.5 इंचानी वाढवणार. कधीपर्यंत? 40पर्यंत. ठीक आहे. 40च्या पुढे आपल्याला 1.25 इंच, 41साठी, 42साठी, 45 साईजसाठी आपल्याला कितीने वाढवायची आहे कटोरी? फक्त 1.25 इंचाने, 1.75ने वाढवायचे. ठीक आहे. आणि याचे जे पुढचे आहे, तुमची जर हेवी बस असेल तर तुम्ही 2 इंचांनी वाढवा, नाहीतर मग तुम्ही चेस्टनुसार, चेस्ट पाहून आपल्याकडे जेव्हा कस्टमर येते तेव्हा आपण आपल्याला ब्लाऊजचं मापाला देते ना, त्यानुसार आपण कटोरीचं साईज पाहून आपल्याला टाकायचं. 1.70 टाका, नाहीतर 2 इंच टाका. कधी? तर 42च्या पुढच्या साईजसाठी हे कंपल्सरी राहणार. ठीक आहे. अशी वाढवायची. आपण आता हे 30 साईजसाठी 1-1 इंचाने वाढवलं. ठीक आहे. हे स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची अशी. इथं आकार देऊन द्यायचा कटोरीला. मी हे अशीच काढत आहे. खालून कंपल्सरी 1.5 इंचच वाढवायचं. ठीक आहे. हे असं घेऊन घ्यायचं. कोणत्या पण साईडला 1.5 इंच. यानुसार जर तुम्ही कटोरी वाढवाल तर तुमची एकदम परफेक्ट कटोरी बसणार. ठीक आहे. तुम्हाला हे माझं कटोरी वाढवायची पद्धत कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.